तर सध्या जालना शहर जर बघितलं तर तिथेही जोरदार पाऊस झालेला आहे। अगदी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे जालना शहरातनं वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना या नदीला पूर आलाय। जिल्ह्यातील अनेक भागात पहाटेपासून मुसळधार पाऊस झालाय, तर काही ठिकाणी वारंवार आणि जोरदार होत असलेल्या पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। तर धाराशिव जिल्ह्यात सुद्धा रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा कहर माजलाय। जिल्ह्यातल्या परांडा, भूम, कळंब, धाराशिव, उमरगा, लोहारा, तुळजापूर सर्वच तालुक्यात पावसानं तुफान बॅटिंग केली आहे। परांडा आणि भूम तालुक्यातील अनेक नद्यांना महापूर आलाय। बाणगंगा नदीला आलेल्या पुराचा लाखी गावाला वेढा पडलाय। तर सिरसाव गावामध्ये सुद्धा घरांमधनं पाणी शिरलंय। 200 ते 300 नागरिक नदीच्या पलीकडे अडकून पडलेले पाहायला मिळत आहेत। बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये आपण बघतोय जोरदार पाऊस झालेला आहे। वडळी गावातनं जाणाऱ्या नदीला पूर आलेला आहे। नदीकाठचे जेधे आणि चव्हाण कुटुंबातले 32 लोक पुरात अडकले। तात्काळ अडकलेल्या नागरिकांना चप्पू मार्फत काढण्याचा तरुणांनी प्रयत्न सुरू केलाय। जोरदार होत असलेला पाऊस आणि त्याचा बीडमधल्या शिरूरमधल्या नागरिकांना मोठा फटका बसलाय।